तिसरा टॉपिक, आणि हा तिसरा टॉपिक आहे घातांक व घनमूळ. तर घनमूळ ही संकल्पना समजून घेत असताना सुरुवातीला आपणास घातांक आणि घातांकाचे नियम काय आहेत हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरुवात आपण करूयात आजचा टॉपिक. आणि आजच्या टॉपिकमध्ये NMSची परीक्षेचा विचार केला तर आपण दररोज एक घटक या ठिकाणी पूर्ण करतोय, आणि गणिताच्या प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकमधील प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेतोय. या ठिकाणी जर आपल्याकडे जीनियस मॅथ पब्लिकेशन ही जर मार्गदर्शिका असेल तर या मार्गदर्शिकेमधील प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेतलेला आहे. यामध्ये मॅट आणि सॅट दोन्हीही घटक असून फक्त 400 रुपये या मार्गदर्शिकेची किंमत आहे. जर तुम्हाला ही मार्गदर्शिका हवी असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आजच ही मार्गदर्शिका घरपोच पण मागणी करू शकतात. आणि बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, इतिहास सर्वच विषय अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. स्पेशली बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणं ट्रिकसह दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्तेला 90 पैकी 90 मार्क घेण्यासाठी जो सराव गरजेचा आहे तो या मार्गदर्शिकेमधून नक्कीच होईल. त्याचबरोबर गणितामध्ये पण प्रत्येक प्रश्न बारकाईनं आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तर यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोरच आहे. त्यामुळे सहज आणि लवकरात लवकर अगदी 1 महिन्यामध्ये अभ्यास करू शकाल अशी ही मार्गदर्शिका आहे. तर याच मार्गदर्शिकेमधील आपण तिसरा टॉपिक आज सुरुवात करणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे घातांक आणि घनमूळ. तर सुरुवातीला आपण घन आणि घनमूळ कसं काढलं जातं हे समजून घेऊयात. आता सर्वांना माहिती असलेला भाग म्हणजे वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. तर सुरुवातीचा जो पॉईंट असणार आहे आपला तो म्हणजे वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ यावरील कन्सेप्ट. त्याचबरोबर याच घटकावरचे 20 प्रश्न आपण याच तासिकेमध्ये सोडवून घेणार आहोत. तर आजची जी तासिका आहे घटकाचं नाव आहे घातांक आणि घनमूळ. तर या घटकावर NMS परीक्षेमध्ये 2 प्रश्न हमखास विचारली जातात. त्यामुळे टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तर घातांक आणि घनमूळ शिकण्यापूर्वी आपण वर्ग आणि वर्गमूळ ही पण संकल्पना समजून घेऊयात. तर वर्ग आणि वर्गमूळ, त्यानंतर मग आपल्याला घनमूळ सविस्तर समजून घ्यायचं आहे. तर वर्ग म्हणजे काय, तर दिलेल्या संख्येचा त्याच संख्येशी गुणाकार करून जी संख्या मिळते ती दिलेल्या संख्येची वर्ग असते. उदाहरणार्थ समजा 4 गुणिले 4 बरोबर 16, आणि म्हणून या ठिकाणी 4चा वर्ग बरोबर 16, किंवा 6 गुणिले 6 बरोबर 36, म्हणजे 6चा वर्ग बरोबर 36. आता हे 6चा वर्ग, 4चा वर्ग हे शाब्दिक आहे. याला जर आपण चिन्हांचा वापर करून लिहिला तर 4च्या डोक्यावर 2 लिहिलं जातं, 4चा वर्ग बरोबर 16, किंवा 6च्या डोक्यावर 2 लिहिलं जातं आणि 6चा वर्ग बरोबर 36. तर ही संकल्पना आता आपल्याला चांगली पाठ आहे. आणि याचं वर्गमूळ म्हणजे काय, तर वर्गमुळामध्ये आता वर्गमुळाच्या चिन्हाबद्दल पण आपल्याला बारकाईने माहिती असणं गरजेचं आहे. तर वर्गमूळ हे जर चिन्ह आपण पाहिलं, समजा 16चे वर्गमूळ बरोबर 4 आहे. यालाच चिन्हामध्ये लिहिलं तर वर्गमुळात 16 बरोबर 4. याच वर्गमुळाच्या ठिकाणी या ठिकाणी वर्गमुळाच्या चिन्हात 2 लिहिलं जातं आणि 16, याचाही अर्थ वर्गमूळच काढणे आहे हे लक्षात ठेवा. किंवा या 16चा घातांक 1/2 लिहिला जातो, याचाही अर्थ वर्गमूळच काढणे आहे. म्हणजे वर्गमुळाचे हे 3 अर्थ आहेत हे लक्षात घ्या. वर्गमूळ काढण्याचे 3 चिन्हांचा वापर केला जातो वर्गमुळामध्ये. या तिन्हीचाही अर्थ वर्गमूळ काढणे हेच आहे. शाब्दिकमध्ये आणखी एक अर्थ होतो. तर वर्गमूळ काढण्याचा आणखी एक अर्थ आहे 16चे दुसरे मूळ काढा. दुसरे मूळ बरोबर 4 आणि वरचा एक वर्गमूळ. म्हणजे एक वर्गमूळ ही संकल्पना एवढ्या 5 प्रकारे आपल्याला लिहिता येते हे लक्षात घ्या.
म्हणजे 16चे वर्गमूळ त्याचंही उत्तर 4च आहे. वर्गमुळात 16 त्याचंही उत्तर 4च आहे. दुसरं मूळ 16चं दुसरं मूळ चिन्हांचा वापर करून 4च आहे. या ठिकाणी 16चा घातांक 1/2 त्याचंही उत्तर 4च आहे. आणि 16चे दुसरे मूळ याचंही उत्तर 4च आहे. म्हणजे परीक्षेत कसंही फिरवून विचारलं तर तुम्हाला हे कळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी 8 तासानं तुम्हाला हे वर्गमूळ ही संकल्पना समजून सांगत आहोत किंवा तुम्हाला लक्षात आली असेल. आता यानंतर आपल्याला घनमूळ ही संकल्पना समजून घ्यायची आहे. तत्पूर्वी घन म्हणजे काय? तर घन ही संकल्पना समजून घेत असताना दिलेल्या संख्येचा त्याच संख्येशी 3 वेळेस गुणाकार करणे म्हणजेच घनमूळ. तर समजा 5 गुणिले 5 गुणिले 5. तर 5 गुणिले 5 म्हणजे 25 आणि 25 गुणिले 5 म्हणजेच 125. करेक्ट. तर हे 125. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 5चा घन बरोबर 125. चिन्हांचा वापर जर करून लिहिला आपण तर 5च्या डोक्यावर 3, 5चा घन बरोबर 125. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 5 गुणिले 5 गुणिले 5, 5चा घन आणि 5चा घातांक 3 म्हणजेच 125. ठीक आहे. म्हणजे बारकाईनं तुम्हाला हे प्रत्येक गोष्टी का सांगतोय मी, कारण परीक्षेमध्ये कसंही विचारलं जाऊ शकतं फिरवून. त्यामुळे हे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आता याचं घनमूळ म्हणजे काय? तर 125चे घनमूळ बरोबर 100 बरोबर 5. म्हणजे 5चा घन जो असतो त्याचं घनमूळ म्हणजे तीच संख्या असते. तर या ठिकाणी 125चं घनमूळ येतं 5 आणि 5चा घन येतो 125. याला वेगळ्या पद्धतीने असं पण लिहितात 125चे तिसरे मूळ बरोबर पण 5च. याला चिन्हांच्या भाषेमध्ये असं पण लिहितात, इथं 3 लिहितात आणि 125 याचा अर्थ तिसरे मूळ म्हणजेच 5. किंवा 125चा घातांक 1/3 बरोबर पण 5. म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की घनमूळ काढत असताना पण हे 4 प्रकारचे वाक्य, या सगळ्यांचा अर्थ घनमूळ काढणे हेच आहे. ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना घनमूळ कसं काढायचं? तर घनमूळवर हमखास एक प्रश्न असणार, घनमूळ काढा. ठीक आहे. आता हे घनमूळ काढत असताना काही बाबी आपल्याला जाणीवपूर्वक समजून घ्यायच्या आहेत. जसं की दशांश संख्येचं घनमूळ कसं काढलं जातं. दशांश संख्या असेल किंवा अपूर्णांक असेल तर त्याचं घनमूळ कसं काढलं जातं. तर पहा, दशांश संख्या पूर्वी आपण अपूर्णांक पाहूयात. समजा 125 छेदामध्ये 64 आणि याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे, तर असं लिहिलं जाऊ शकतं. किंवा यालाच 125 छेदामध्ये 64 याचा घातांक 1/3. तर या कोणत्याही मांडणीचं उत्तर म्हणजे घनमूळ काढणे. मग घनमूळ काढत असताना अंशाचं घनमूळ अंशामध्ये लिहा, छेदाचं घनमूळ छेदामध्ये लिहा. खाली पण 125 अंशाचं घनमूळ अंशामध्ये लिहा, छेदाचं घनमूळ छेदामध्ये लिहा. म्हणजे हे आपल्याला क्विक लगेच लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्याला या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न समजला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे घनमूळ ही संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकता येते. आता खरी गंमत अशी आहे की दशांश अपूर्णांकामध्ये थोड्याफार चुका होऊ शकतात, घन करताना आणि घनमूळ काढताना पण. त्यामुळे आपण दोन्ही संकल्पना या ठिकाणी समजून घेऊयात. तर सर्वांनी लिहून घेऊ शकतात. दशांश अपूर्णांकाचा घन आणि घनमूळ दोन्ही बाबी समजून घेऊयात. तर पहा, समजा आपण एखादी संख्या घेतली 0.3 कंसाचा घन.
तर याचा अर्थ काय होतो पहा आधी हे अर्थ समजून घ्या. 0.3 कंसाचा घन म्हणजेच काय 0.3 एका कंसात गुणिले पुन्हा 0.3 गुणिले पुन्हा 0.3 म्हणजे 0.3 हे 3 वेळेस घ्यायचं आणि 3चा गुणाकार जर 3दा केला 3 त्रिक 9 9 त्रिक 27 करेक्ट. आणि आता दशांश चिन्हानंतर एक अंक प्रत्येक वेळेस इथं एक आहे इथं एक आहे आणि इथे एक आहे म्हणजे उत्तरात यायला पाहिजे 3 म्हणजे 0.027 उत्तर काय येईल 0.027 या पद्धतीने. पुढचं उदाहरण पाहूया आपण. समजा 0.8 कंसाचा घन तर 8चा घन 512 आणि 3 अंक दशांश चिन्हानंतर 3 अंक पाहिजेत म्हणून आपण काय लिहू शकतो 0.512 0.512 या पद्धतीने आपणास हा प्रश्न सोडवता येतो. ठीक आहे. आता आपल्याला आणखी समजून घ्यायचंय. समजा प्रश्न असा आहे 0.02 कंसाचा घन तर आता 2चा घन माहिती आहे आपल्याला 8 पण दशांश चिन्ह आता इथं 2 अंक आहेत म्हणजे उत्तरामध्ये 6 अंकानंतर दशांश चिन्ह यावं लागतं म्हणजे 0.0000008 तर हे 6 अंक दिसतात आपणास दशांश चिन्हानंतर 6 अंक. या पद्धतीनं आपणास या ठिकाणी प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे परीक्षेमध्ये. तर दशांश चिन्हाचे घन कसे करायचे लक्षात आले. आता याचं घनमूळ कसं काढायचं हे समजून घेऊयात. समजा एक प्रश्न जर समजा परीक्षेमध्ये असा आला घनमुळामध्ये 0.0000064 तर तुम्ही या ठिकाणी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत आधी मोजा. किती आहेत 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. तर हे 6 अंक आहेत म्हणजे उत्तरामध्ये 6च्या 1/3 करायचं म्हणजे 6ला 3 न भागायचं म्हणजे 2 राहतात. तर 2 अंकानंतर दशांश चिन्ह पाहिजे म्हणजे 0.04 4 तर घनमूळ आहेच पण दशांश चिन्ह किती अंकानंतर पाहिजे किंवा दशांश चिन्हानंतर किती अंक आले पाहिजेत हे आपण काळजीपूर्वक या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतर जर समजा घनमुळामध्ये 0.027 असेल तर आता इथं 3च अंक आहेत म्हणजे 3ला 3 न भागले की एक अंक दशांश चिन्हानंतर असायला पाहिजे म्हणजे 0.3. त्यानंतर पुढे समजा घनमुळात 0.000000729 जर असं असेल तर आता इथं पहा 3 0 नंतर 3 0 नंतर 3 0 म्हणून उत्तरामध्ये इथं टोटल 9 झाले दशांश चिन्हानंतर 9 अंक आहेत म्हणजे उत्तरामध्ये किती पाहिजे 3 तर 0.009 या पद्धतीने आपणास हे घनमूळ आलं पाहिजे. घनमूळ एवढं सविस्तर सांगण्याचं कारण असं आहे की एक प्रश्न हमखास असतोच. आता आपण थोडं मोठ्या संख्येचं घनमूळ कसं काढतात हे समजून घेऊयात. तर मोठ्या संख्येचं घनमूळ काढत असताना आपणास एक चार्ट माहिती असणं गरजेचं आहे तो म्हणजे 1चा घन बरोबर 1 2चा घन बरोबर 8 3चा घन बरोबर 27 4चा घन बरोबर 64 5चा घन 125 6चा घन 216 7चा घन 343 8चा घन 512 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. तर आता आपल्याला या ठिकाणी 99 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचं घन मूळ कसं काढायचं हे आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. सुरुवातीला आपण हे समजून घेऊयात की एखादी जर मोठी संख्या असेल तर त्याचं घनमूळ कसं काढलं जातं. एक संख्या आहे पहा 1,75,616 1,75,616
75,616 या संख्येचं घनमूळ आपल्याला सेकंदात काढायचं. तर कसं काढायचं? तर घनमूळ काढण्याची पद्धत लक्षात ठेवा. सर्वप्रथम दिलेल्या संख्येच्या एकक, दशक, शतक 3 अंकावर रेष ओढून घ्या. म्हणजे हा 3 अंकाचा ग्रुप झाला. आता या ठिकाणी एकक कोणता आहे? 6. तर आपल्याला कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर 6 येतं? पहा इथं 216 दिसते तुम्हाला. 6चा घन केल्यानंतर म्हणजे जी आपली संख्या असणार आहे, जी 2 अंकी संख्या आहे, ज्याचं घन 1,75,16 आहे, त्याचा एकक पण किती येणार आहे? 6च. आता आपणास दशक शोधायचं आहे. आता दशक कसा शोधायचा पहा. 175. आता 616 3 अंकावर आपण रेष ओढल्यानंतर राहिलेली संख्या किती आहे? 175. तर 175 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे? 175 पेक्षा लहान घनसंख्या 125. आणि 125चं घनमूळ किती येतं? 5. तर तो असतो दशक. आणि म्हणून 1,75,616 या संख्येचं घनमूळ आहे 56, म्हणजेच 56. या पद्धतीने आपण अगदी 30 सेकंदामध्ये घनमूळ काढू शकतात. पहा समजलं का? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता यानंतर दुसरं उदाहरण पाहूया आपण. घनमूळ काढणे सेकंदात. तर सेकंदात घनमूळ काढण्याचं दुसरं उदाहरण आहे पहा. दुसरी संख्या आहे 5,71,787 आणि या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. आता या संख्येचं घनमूळ काढत असताना पुन्हा लक्षात घ्या, शेवटचे 3 अंक एकक, दशक, शतक यावर अशी रेष ओढायची. 7 घनामध्ये 7 आले तर कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर 7 येतो? तर इथे 27 मध्ये 7 दिसतं तुम्हाला. कोणती संख्या आहे? 3. आणि म्हणून एकक आहे 3. आता आपणास दशक शोधायचं आहे. तर दशक कसा शोधायचा? 3 अंक एकक, दशक, शतक सोडून राहिलेली संख्या आहे 571. 571 पेक्षा लहान घनसंख्या कोणती आहे पहा. इकडे चार्ट दिलेला आहे तुम्हाला. चार्टमध्ये लगेच लक्षात येईल 571 पेक्षा लहान घनसंख्या कोणती. तर 571 पेक्षा लहान घनसंख्या आहे 512. आणि 512चं घनमूळ येतं 8, म्हणजे दशक आहे 8 आणि म्हणून ती संख्या होते 83. 83 इज करेक्ट आन्सर. तर या पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही संख्येचं घनमूळ काढता येतं. ठीक आहे. आणखी एक संख्या घेऊयात. यानंतर पुढची संख्या आहे पहा आपल्याकडे 9,41,192. पण आपण इथं दशांश चिन्ह देऊयात. 941.192 याचं घनमूळ काढायचं आहे आपल्याला. तर एकक 2 कोणत्या संख्येचा घन 2 येतो बघा एकक केल्यानंतर? 512 मध्ये 2 येतं पहा इथं. 8चा घन म्हणजे याचा एकक असायला पाहिजे 8. आता दशक कसा काढायचा? तर शेवटचे 3 अंक 192 सोडून दिले, राहिला किती? 941. 941 पेक्षा लहान घनसंख्या तर ती आहे 729 आणि 729चं घनमूळ आहे 9, म्हणजे उत्तर येणार आहे 98. पण दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत, म्हणजे आपल्या उत्तरामध्ये पण दशांश चिन्हानंतर अंक 1 पाहिजे, म्हणून याचं घनमूळ येतं 9.8. ठीक आहे. तर मला वाटतं आता घन आणि घनमूळ यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही. परीक्षेमध्ये कसाही विचारू द्या, काही विचारू द्या, तुम्ही हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवाल. यानंतर आपण घातांकाचे नियम आणि त्या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. तर पाहूयात घातांकाचे नियम आणि त्या संबंधी लगेच. तर घातांकाचे नियम यामध्ये आवर्जून प्रत्येक नियम लक्षात ठेवा. एक एक उदाहरण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे
आणि या उदाहरणाच्या आधारे मग आपण लगेच सराव प्रश्न पण घेणार आहोत. तर घातांकाचे नियम. तर घातांकाचे नियम यामध्ये पहिला नियम आहे. आधी घातांक म्हणजे काय हे पण जाणून घेऊयात. घातांकाचा अर्थ काय होतो? घातांकाचा अर्थ व वाचन. तर घातांकाचा अर्थ व वाचन म्हणजे काय? तर समजा एखादी संख्या आहे पहा, आता आपण असं लिहितो, 5च्या डोक्यावर 2 लिहितो. तर याचा अर्थ काय आहे? तर 5चा वर्ग. मग हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये कसं होईल? 5 गुणिले 5 2 वेळा आणि याची किंमत येईल 25. तर या उदाहरणामध्ये हे जे 5 आहे, या 5ला पाया म्हणतात. 5ला काय म्हणतात? पाया. 5 हा आहे पाया. त्यानंतर हे जे 2 आहे याला म्हणतात घात. आणि 5 गुणिले 5 हे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये याला म्हणतात गुणाकार स्वरूप. गुणाकार स्वरूपातील मांडणी. आणि 25 म्हणजेच त्याची किंमत. या पद्धतीने आपल्याला हे कन्सेप्ट लक्षात यायला हवी. 5चा वर्ग म्हणजे 5चा घातांक 2 म्हणजेच 5 गुणिले 5 बरोबर 25. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? आणखी एक उदाहरण घेऊयात. समजा 7चा घातांक 3. तर या 7 मध्ये पाया कोणता आहे? घात कोणता आहे? त्यानंतर गुणाकार आणि किंमत. तर या उदाहरणामध्ये पाया आहे 7, घातांक आहे 3. गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं तर 7 गुणिले 7 गुणिले 7 3 आणि किंमत येते 343. आता हेच थोडं मोठं उदाहरण घेऊयात आपण. 2चा घातांक 5. तर पाया किती आहे? 2, घातांक आहे 5. गुणाकार स्वरूप जर म्हणलं तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 5 वेळेस. आणि हा गुणाकार येतो, किंमत येते 32. आणि याचं वाचन कसं करतात पहा. वाचन 2चा 5वा घात. 2चा 5वा घात या पद्धतीनं. आता आपण थोड्या विरुद्ध क्रिया कशा असतात हे समजून घेऊयात. पहा, 5 वर्ग 25 येतो. त्या पद्धतीने 25चे 1/2 घातांक म्हणजे घनमूळ 5. याचा मिनिंग समजून घ्या. समजा 7चा घन 343 आणि 343चे घनमूळ 1/3 घात 7. दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध क्रिया आपण या ठिकाणी समजून घेतोय. ठीक आहे. त्यानंतर 2चा 5वा घातांक 32 आणि 32चे 5वे मूळ म्हणजे 1/5 बरोबर 2. तर हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. 2चा 5वा घातांक 32 येतो, पण 32चं 5वं मूळ 2 आहे. ठीक आहे. म्हणजे सिंपल गोष्ट आहेत अगदी, पण परीक्षेमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. 32चा 1/5 कसा काढायचा? त्यानंतर 3चा 4था घातांक 81 आहे. 3चा 4था घातांक 81 आहे. तर 81चं 4थं मूळ 3 आहे. म्हणजे मूळ काढणे म्हणजे काय बघा. 81चं 4थं मूळ काढणे म्हणजे काय? तर 81 हा गुणाकार कोणत्या संख्येला 4 वेळेस घेऊन केल्यानंतर येतो? मग ती संख्या आहे 3. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 4 वेळेस करा
तुम्हाला 81 मिळते लगेच. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व कन्सेप्ट समजून घ्यायचे. आता आपण जाऊयात घातांकाच्या नियमाकडे. तर घातांकाचा जो पहिला नियम आहे, घातांकाचा नियम क्रमांक 1. तर यामध्ये जर पाया समान असेल आणि गुणाकार असेल, म्हणजे उदाहरणार्थ a चा घातांक m गुणिले a चा घातांक n, तर a चा घातांक m अधिक n, म्हणजे पाया समान असेल, त्या दोन्हीमध्ये गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते. याचं जर उदाहरण आपण पाहिलं, 9 चा घातांक 4 गुणिले 9 चा घातांक 3, तर उत्तर येईल 9 चा घातांक 4 अधिक 3 म्हणजेच 9 चा घातांक 7. या पद्धतीने. ठीक आहे, लक्षात येतं का? पहा, अगदी सिंपल पद्धतीने आपण हे समजून घेतोय. हा आहे नियम क्रमांक 1. मग अपूर्णांक जरी असेल तर याच पद्धतीने करायचं. उदाहरणार्थ समजा 3/2 कंसाचा घातांक 8 गुणिले 3/2 कंसाचा घातांक 5, पाया समान आहे म्हणून 3/2 कंसाचा घातांक 13. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतर पाहूया आपण नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 आहे, पाया समान असेल आणि घातांकाची वजा म्हणजे भागाकार असेल, a चा घातांक m भागिले a चा घातांक n असेल, तर a चा घातांक m वजा n. आता हे m वजा n म्हणजे काय? तर m मधून n वजा करणे. म्हणजे या ठिकाणी m हे मोठं असलं पाहिजे, म्हणून इथं कंडिशन अशी राहणार की m हे मोठं असावं n पेक्षा. नियम क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपण हे पाहतोय विशेषतः. तर या ठिकाणी पहा, उदाहरण जर घेतलं आपण, तर उदाहरणात 5 चा घातांक 8 भागिले 5 चा घातांक 2, म्हणजे 8 मधून 2 लगेच वजा होईल, म्हणून या ठिकाणी 5 चा घातांक येईल 6. ठीक आहे. आता याच नियमामध्ये थोडा बदल, जर n मोठा असेल तर काय करायचं? तर याचाच नियम क्रमांक 3 असं लिहिलं तरी चालेल. समजा a चा घातांक m भागिले a चा घातांक n बरोबर 1/मध्ये a चा घातांक n वजा m. हा नियम कधी वापरायचा आहे? जर m पेक्षा n मोठा असेल. तर याचं उदाहरण पण घेऊयात आपण. उदाहरणात 12 चा घातांक 6 भागिले 12 चा घातांक 9. आता या उदाहरणामध्ये 6 मधून 9 वजा होत नाही, आणि म्हणून हा नियम 9 मधून 6 वजा करा, पण त्याला व्यस्त लिहा, म्हणजे छेदामध्ये लिहा. म्हणून आपण असं लिहू शकतो, 1/मध्ये 12 चा घातांक 9 वजा 6, म्हणजे 1/मध्ये 12 चा घातांक 3. या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे पहिल्या घातांकातून जर वजाबाकी होत असेल तर सरळ सरळ लिहायचं, आणि वजाबाकी होत नसेल तर दुसऱ्या घातांकातून पहिला वजा करायचा आणि छेदामध्ये लिहायचा. संपला विषय. ठीक आहे. यानंतर नियम क्रमांक 3 हा 2चाच भाग आहे, लक्षात घ्या. नियम क्रमांक 2चाच हा भाग. त्यानंतर नियम क्रमांक 3. नियम क्रमांक 3, जर 2 संख्या असतील आणि त्यांच्यामध्ये गुणाकार असेल, म्हणजे उदाहरणार्थ a गुणिले b आणि याचा घातांक m असेल, म्हणजे एकाच ब्रॅकेटमध्ये आहेत, त्यांचा घातांक आहे n, तर मग काय करायचं? तर दोन्हीही संख्यांना घातांक सेपरेट द्यायचे. म्हणजेच काय होईल? a चा घातांक m गुणिले b चा घातांक m, झालं उत्तर. याचं उदाहरण कसं आहे? समजा 9 गुणिले 5 कंसाचा घातांक 8 आहे. याचा अर्थ 8 घातांक हा 9चा पण आहे, 8 घातांक हा 5चा पण आहे, आणि म्हणून काय होईल मग? 9चा घातांक 8 गुणिले 5चा घातांक 8, झालं उत्तर. यानंतर पुढे पाहूया आपण. 15 गुणिले 10 कंसाचा घातांक 5 बरोबर 15चा घातांक 5 गुणिले 10चा घातांक 5, झालं उत्तर.
म्हणजे इतक्या सहज आणि सिंपल पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकता. ठीक आहे. यानंतर यामध्येच भागाकार असेल तर त्यांना पण सेपरेटच द्यायचं आहे. उदाहरणार्थ ए छेद बी कंसाचा घातांक यम बरोबर ए चा घातांक यम सेपरेट देऊन टाका, बी चा घातांक सेपरेट यम. उदाहरणार्थ 5/9 कंसाचा घातांक यम म्हणजे समजा 7 आहे, तर 5चा घातांक 7 सेपरेट देता येतो आणि 9चा घातांक 7 सेपरेट देता येतो. ठीक आहे. तर हा आहे नियम क्रमांक 4. यानंतर पाहूया नियम क्रमांक 5. घातांकाचा नियम क्रमांक 5. नियम क्रमांक 5 आहे, जर घातांकाचा घात असेल, उदाहरणार्थ ए चा घातांक यम कंसात पुन्हा त्याचा घातांक यन, याला म्हणायचं घाताचा घात असणे. आणि घाताचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ ए चा घातांक यम गुणिले यन. आता याचं जर उदाहरण पाहिलं तर तुम्ही पण आता उदाहरणं सांगू शकतात. इतक्या सोप्या या पद्धतीने हे आपण सगळं पाहतोय. 5चा घातांक 3 कंसाचा घातांक 6 म्हणजेच 5चा घातांक 18. 3 गुणिले 6 म्हणजेच 18. आणखी एक उदाहरण पाहूयात आपण. 9चा घातांक 2 कंसाचा घातांक 7 तर 9चा घातांक 2 14. लक्षात येतात सर्व नियम? व्हेरी गुड. यानंतर आपण पाहूयात पुढचा नियम. पुढचा नियम आहे नियम क्रमांक 6. नियम क्रमांक 6 मध्ये आपणास घातांक ऋण असेल तर धन कसा करायचा आणि धन असेल तर ऋण कसा होतो दोन्हीही पाहूयात. उदाहरणार्थ नियम क्रमांक 6. समजा एक घातांक आहे 4चा घातांक वजा 5. आधी नियम काय आहे समजून घ्या. ए चा घातांक वजा यम आहे, ए चा घातांक वजा यम आहे. हा जर धन करायचा असेल तर याला छेदामध्ये लिहायचं ए चा घातांक यम. झाला, हा प्लस होतो इथं. म्हणजे उदाहरणार्थ 5चा घातांक वजा 8 बरोबर 1 छेदामध्ये 5चा घातांक 8. पहा लक्षात येतं का. 9चा घातांक वजा 8 1 छेदामध्ये 9चा घातांक 8. 4चा घातांक वजा 2 1 छेदामध्ये 4चा घातांक 2. म्हणजे धन करण्यासाठी ते छेदामध्ये लिहायचं. आता यामध्ये आणखी काही गोष्टी आपल्याला शिकायच्या. जर अपूर्णांक असेल तर कसा करायचं. ठीक आहे. तर उदाहरण पाहूया आपण. 4/7 कंसाचा घातांक वजा 4. तर हा जर आपल्याला धन करायचा असेल तर दोन पद्धती आहेत. एक छेदामध्ये 4/7 कंसाचा घातांक 4 लिहा, किंवा याची दुसरी एक पद्धत अशी आहे, जो घातांक आहे त्याचं व्यस्त लिहा. म्हणजे काय, 7/4 कंसाचा घातांक 4. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 5/3 कंसाचा घातांक वजा 7. तर हे दोन पद्धतीने लिहिलं जातं. एक तर छेदामध्ये लिहा किंवा 5/3 ला 3/5 लिहा. म्हणजे उदाहरणार्थ 1 छेदामध्ये 5/3 कंसाचा घातांक प्लस 7 जे आहे ते जशाल तसं, किंवा 3/5 कंसाचा घातांक प्लस 7. 3/5 कंसाचा घातांक प्लस 7 या पद्धतीने. ठीक आहे. आणि घातांकामधला आता शेवटचा नियम पाहायचा आहे आपल्याला, तो म्हणजे नियम क्रमांक 7. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत येते 1. म्हणजे उदाहरणार्थ 5चा घातांक 0 बरोबर 1च, 92चा घातांक 0 बरोबर 1च. कोणतीही संख्या असू द्या आणि नॉन शून्य म्हणजे शून्याशिवाय म्हणजे शून्य सोडून ऋण धन काही असू द्या. म्हणजे उदाहरणार्थ ऋण 45चा घातांक 0 तर त्याची किंमत 1च. या पद्धतीनं हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा. आता यानंतर आणखी एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे घात बदलणे. तर घात कसा बदलला जातो.
किंवा पाया कसा बदलला जातो हे समजून घ्या. समजा एक गणित आहे 27चा घातांक 2. आता या ठिकाणी पाया किती आहे? या गणितामध्ये पाया आणि घात. तर पाया आहे 27, घात आहे 2. पण आता हा 27 जो पाया आहे तो मला 3 करायचा, तर मी कसा करणार पहा. 27 म्हणजे काय? तर 3चा घन आणि त्याचा वर्ग जसा आहे तसा. घातांकाच्या नियमानुसार 3 गुणिले 2 होणार आहे, म्हणजे 3चा घातांक 6 होणार आहे. आता या ठिकाणी पाया झाला 3, घातांक झाला 6. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला थोडक्यात असं म्हणता येतं 27चा वर्ग बरोबर 3चा 6वा घातांक. असंच आणखी पाहूया आपण. समजा 64चा घातांक 5 आहे. तर 64ला आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. कसं? तर 8चा वर्ग आणि घातांक 5 म्हणजेच 8चा 2 पंचे 10 घातांक. या सर्वांची किंमत सारखीच आहे. किंवा आपण असं पण लिहू शकतो 64चा घातांक 5 आहे, तर 64 म्हणजेच 4चा घन, म्हणजे 4चा घन कंसाचा घातांक 5 म्हणजे 4चा 15वा. या सर्वांच्या किमती सेमच आहेत. याला म्हणतात पाया बदलणे. आणि हे ज्यांना जमलं त्यांना घातांकातलं कोणतंही गणित सोडवता येतं. हे पाया बदलता आला पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण घनमूळ सेकंदामध्ये कसं काढणं हे पाहिलं, पाया कसा बदलायचा हे पाहिलं. तर या पद्धतीने आपल्याला ह्या सर्व कन्सेप्ट लक्षात आलेले आहेत. यानंतर आपण या ठिकाणी थांबूयात. आणि यानंतर पुढचा जो आपला टॉपिक आहे, म्हणजे पुढचं जे युनिट असणार आहे, म्हणजे किंवा पुढची जी तासिक असणार आहे, त्यामध्ये आपण याच घटकाचे 20 प्रश्न सोडवून घेणार आहोत. म्हणजे यावर परीक्षेत येणारी 20 प्रश्न, गेस प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत.